हाय फ्रेंड, आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही गड चढायला 9:30 वाजता सुरुवात केली होती, पण आम्हाला काही रस्ता माहिती नव्हता. आम्ही 2-3 वेळा रस्ता चुकले होते, पण आमच्यासोबत करण भाऊ होते. त्यांनी आम्हाला ते पहिल्यासुद्धा 4-5 वेळा गेले होते. त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला. तरीसुद्धा खूप अंधार असल्यामुळे काहीच रस्ता माहिती नव्हता. तरी आम्ही कसं पण करून अर्ध्या रस्त्यात पोचले होते. असं वाटते इकडे तर आता आम्ही आले आहेत महालक्ष्मीच्या डोंगरावर. अर्ध्या वाट्यात पोचले आहेत मी, चंद्रमोहन, करण आणि उंदीर. दिसतो का? मेहुल. हा मेहुल. वाटलं तर खूप इझी आहे, पण खूप डिफिकल्ट आहे. आता आम्ही अर्ध्यापर्यंत पोचलेलं आहे. कुठे रे हा? मुसळ्या डोंगर. चंद्रमोहन, कसं वाटते? खूप भारी, जबरदस्त आहे. एक रोड एक असे डेंजर आहेत ना, वाट एकदम करण. डेंजर आहे. आता तर अजून तर आपल्याला खूप गाठायचं आहे. अजून ते फक्त सुरुवात आहे. मेन परीक्षा तर अजून पुढे आहे. तिथून स्टार्ट होणार आहे सर्व काही करायचं आहे ते. चला आता आपण पुढे जाऊन व्हिडिओ घेऊया. आम्ही अर्ध्या रस्त्यावर पोचल्यानंतर तिकडे 1 तास आराम केला, कारण जोपर्यंत महाराज मंदिरातून 12 वाजेपर्यंत निघत नाही तोपर्यंत वरती जाता येत नाही. कारण आम्हाला वरती सर्व बघायचंसुद्धा होतं. त्यामुळे आम्ही तिकडे अर्धा 1 तास थांबले आणि आराम केला. नंतर आम्हाला हळूहळू दिसले की कोणी येत आहे. मग आम्ही पण थोडा प्रवास चालू केला आणि बघितलं, तुम्ही लाईट बघू शकतात. हे सर्व महाराज व त्यांच्यावर साथीदार असतात ना, ते सर्व एकत्र येत आहेत. एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल. पहिला आम्ही लहान होते तेव्हा आम्हाला सांगायचे की महाराज वारासारखे धावून येतात, ते दिसतसुद्धा नाही आणि डायरेक्ट डोंगराच्या टोकावर पोहोचून डायरेक्ट झेंडा झडवतात. पण असं काही नाही आहे. त्यांना पण असंच आरामात तिकडनं मंदिरातून धावत येतात, नंतर आरामात गड हे करतात. आता तुम्ही बघू शकतात महाराज आलेसुद्धा आहेत. हे महाराज शिंदे महाराज आहेत. हे मला वाटते गुजरातवरून येतात. व जे मेन पुजारी आहेत ते अजून पाठीमागे आहेत, ते सुद्धा अजून येत आहेत. थोड्या वेळामध्ये मुख्य पुजारी मंदिराचे 7वी महाराजसुद्धा आले आहेत, तुम्ही बघू शकतात. इकडे पोचल्यानंतर त्यांनी 15-20 मिनटं आराम केला, कारण ते कमसे कम 13-14 किलो घेऊन तरी धावत असतील. ते मंदिरापासून तिथपर्यंत कंटिन्यू आले. नंतर सर्वांनी इकडे थोडा आराम केला. मंदिराच्या टोकावर जाण्याच्या पहिला तिकडे एक खाई आहे. त्या खाईमध्ये पुजारी 15-20 मिनटं तरी पूजा केली असेल. तिकडे पहिला ओटीमिटी भरतात, दिवा जळवतात, नंतरच टोकावर चढतात. तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये की कशी खाई आहे आणि कशी पूजा वगैरे करतात. पूजा केल्यानंतर व्हिडिओ काढली नाही, कारण वरती चढायचं खूप अवघड आहे. आता हे तुम्ही व्हिडिओ बघत आहेत ते वरच्या टोकावरच आहे. हा झेंडा गेल्या वर्षी लावलेला तो आहे. मग तो झेंडा काढून आता नवीन झेंडा लावणार आहेत. वराहरूपं दैववरीष्टं वरस्मितवदनं वज्रदन्तधर रक्षाकवचम् शिवसम्भूत भुवि संजात नम्बिदवगिम्बु कोडुववनीत ಸಾವಿರ ದೈವದ मनसंप्रीत ಬೇಡುತ್ತ ನಿಂದೆವು ಆರಾಧಿಸುತ್ತ ಪಾಮಗರಿ
महाराजाची पूजा झाल्यानंतर झेंडा हा गडाच्या चारी बाजूनी फिरवतात व तो थोडा वर खाली करतात. नंतर मग झेंडा परत उभा करतात. तुम्ही बघू शकतात किती कमी जागा आहे, तरीसुद्धा हे सर्व झेंडा, एवढा मोठा झेंडा गडाला चारही बाजूने फिरवतात. ही झेंड्याची काठी आहे ती दर 5 वर्षांनी चेंज केली जाते. तरी यावर्षी पण ही काठी तुटली होती, पण ते गेल्या वर्षीची काठी ना, ते अजून तिकडे खूप काठ्या होत्या, ते सर्व एकत्र बांधून त्यांना परत जॉईन करून व झेंडा त्याला बांधूनसुद्धा ही तीच काठी कंटिन्यू वापरण्यात येते. खरं तर मी माझ्या स्वतःला खूप लक्की समजतो, कारण मला हे अनुभवायला भेटलं. हे आजपर्यंत ऐकलं होतं, पण या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हीसुद्धा बघायला भेटेल. वरती वारा खूप असल्यामुळे झेंडा डायरेक्ट फडकावला जात नाही, तो काठीला गोल गुंडाळलेला असतो. नंतर पहिला तो आधी उभा करतात, नंतर तो झेंडा फडकवतात. तुम्ही आता बघू शकतात की आता झेंडा उभा करत आहेत. बघा किती वारा आहे आणि सर्व एवढ्या जागेमध्ये कसं करतात ते. कर्म की कोख ही जन्म का द्वार है, यही संसार का सार है. सुख की न ये धरा ये मझधार है, यही संसार का सार है. कर्ण की गागर का खेल कैसा, के पाप धुले पश्चाताप ना धुले. देह की चादर साफ करे और कालिख तुमन की ढकता है रे. नैन को मूंद के पाप करे, पर खुले नैन भगवन रखता है रे. कभी कोई मृग लुभाए कभी संदल, करता फिरे तू परछाइयों से दंगल. हवन में चाहे तो आँख जलाए, दुखियारों के मन का वो श्राप ना जले. सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर झेंडा पण फडकवल्यानंतर आय थिंक 2:15 वाजता तिकडे बत्ती पेटवली जाते, पण ते मला शूट करता आलं नाही, पण मी दुसऱ्याच्या व्हिडिओतून तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला, पण तुम्हाला लास्टला समजेलच की आम्हाला कसं वाटलं आणि काय वाटलं ते. पण खरं सांगेल तर खूप डेंजर आहे, खूप डेंजर आहे. थोडीशी चुकी आणि गेम ओव्हर. बघा नंतर आमच्या भावना. आहे गड. आता आम्ही जस्ट चढून आलेले आहेत. आता आमच्या समोर आहे आकाश भाऊ. आकाश भाऊ कसं वाटलं? इच्छा पूर्ण झाली. आई बाप आठवले, बायको पोराचे चेहरे आठवले, सर्व आठवले, मित्र आठवले. बस याच्या पुढे बस. जय माताजी. बघा यांची
मनोभावना व्यक्त केली. ते असं वाटलं कुठला पिक्चर आता आमच्या हा तानाजीचे गड सर केलं असं वाटलं. आता आमच्या मेहुल आहेत. मेहुल आपली हे जर आमच्यासोबत भावणार असते तर आम्ही कुठच्या कुठे असते स्वर्गात direct. एवढी आता भारी आपले फिलिंग. अशी फिलिंग आली ना असं पूर्ण छातीवरती आलेलं. ओके. आता आपलं करण्यात आलेलं आहे आहे आता इंटरव्ह्यू. करण भाऊ येत आहेत. स्टॉप कर ना. हा भाऊ कसं वाटलं? एकदम भारी वाटला. हा काय. जय माताजी. हे माताजी. आता करण भाऊ आलेले आहे. करण भाऊ कसं वाटलं? एकदम भारी. हा पुढे करण भाऊला आता शिंदे जाम भूक लागलेली म्हणून आता प्रसाद खात आहेत. एनर्जी संपलेली आहे म्हणून. एनर्जी आहे. आता एक भाऊ जास्त थकून गेलेले आहेत. ते यांनी इथेच विकेट पडलेली आहे. गड आला पण सिंह झोप. सकाळ झाली 8 वाजले 8. सिंह गुफेत झोपून गेलेला आहे. तानाजी माणूस महाराज आणि आपले बाबा. हा मला या तुम्हाला काय बाबामुळे वाटलं, कसं वाटलं? अरे आम्हाला काय, आम्ही तर नेहमी जाणार माणसं. चला चला.